सरस्वती ही 13 वर्ष वयाची मुलगी, आई वडिलांची व सर्वांची आवडती, दिसायला देखणी, अभ्यासात हुशार, वर्गात 3ऱ्या नंबरवर असायची. वसंता हा सरस्वतीचा शाळेतील मित्र, शेजारीच राहायचा. लहानपणापासून वसंता व सरस्वती एकत्र खेळायचे. एके दिवशी वसंताच्या पोटात एकाएकी जोरात दुखायला लागले. शेजारच्या मावशीने तेल लावून पोट चोळले. परिणामी पोट दुखायचे थांबण्याऐवजी वसंता तीव्र वेदनांनी ओरडू लागला आणि एकदम ग्रस्तपान झाला. वसंताच्या मृत्यूने सरस्वतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. काही दिवसांनी ती सावरली, पण वसंताच्या मृत्यूची भीती व आठवण तिच्या अंतर्मनात जाऊन बसली होतीच. एके दिवशी सरस्वतीचा छोटा भाऊ रात्री 9च्या सुमारास लघवीसाठी बाहेर गेला. लघवी करता करताच तो पळत घरात आला. आईने विचारताच त्याला वसंताचे भूत बाहेर दिसल्याचे त्याने सांगितले. आई कंदील घेऊन बाहेर गेली. पाहते तर शेतात उभे करण्यासाठी तयार केलेले बुजगावणे भिंतीला टेकून उभे केले होते. आई घरात परत आली व सर्वांना याबद्दल सांगू लागली. सगळे जोरजोरात हसायला लागले, पण सरस्वती मात्र हसली नाही. ती गप्प झाली. दुसऱ्या दिवशी अचानक सरस्वती अंगाला झटके देऊ लागली. मधूनच मोठमोठ्याने रडू लागली. तुला काय झाले असे विचारले तर कुणीतरी माझा गळा दाबते आहे असे सांगू लागली. घाबरलेल्या अवस्थेत ती असंबंध बडबड करू लागली. असे रोज घडू लागले. 1-2दा तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अधूनमधून ती तंद्रीत जाई व बडबडू लागे. सरस्वतीच्या आई वडिलांना धसकाच बसला. जवळचे नातेवाईक व मित्र भेटायला येऊ लागले. सगळ्यांनी सरस्वतीला भूताने झपाटले आहे अशा समजुतीने मांत्रिकाला बोलावून भूताचा बंदोबस्त करण्याचा सरस्वतीच्या आई वडिलांना सल्ला दिला. 3 महिने मांत्रिक, भगत, बुवा सरस्वतीचे भूत उतरवत होते. कुणी मंतरलेला काळा दोरा तिच्या मनगटात बांधला, कुणी ताईत कंडा बांधला, कुणी लिंबू उतरून टाकले. एका भक्ताने ₹2000ची देणगी सरस्वतीच्या अंगावरून काढली. शाळेच्या वाटेवर असलेल्या वडाच्या झाडाखाली तिला भूताने झपाटले असे त्याने निदान केले. एकूण 6 मांत्रिकांनी सरस्वतीच्या अंगातील भूत काढण्याचा प्रयत्न केला. देणगीमध्ये पूजा व मांत्रिकाची दक्षिणा यासाठी ₹10,000 खर्च झाले. एवढे करून सरस्वतीचे भूत काही निघेना, उलट तिचा आजार वाढायला लागला. शेवटी सरस्वतीच्या भावाने आई वडिलांच्या सरस्वतीवरील उपाययोजनांना विरोध केला व स्वतःच निर्णय घेतला. त्याने तिला मानस उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले. महिन्याभरात सरस्वती चांगली बरी झाली. शाळेत जायला लागली. सरस्वतीला भूताने झपटले होते म्हणजे काय केले होते? भूते असतात ती माणसाला झपाटतात हे संस्कार सरस्वतीवर लहानपणापासूनच झालेले होते. तिच्या छोट्या भावावर सुद्धा हेच संस्कार असणार. वसंता मेल्यावर त्याचे भूत झाले असणार हा दोघांचाही पूर्वग्रह. सरस्वतीच्या भावाला अंधारात दिसणारे बुजगावणे हा दृष्टीभ्रम होता. सरस्वतीला यातून सूचना मिळाली व वसंताचे भूत तिच्या मनाच्या डोळ्यांना दिसू लागले. या मनोभ्रमाच्या तीव्रतेने सरस्वतीच्या मनाचे संतुलन कोलमाडले व ती झपाटल्याप्रमाणे वागू लागली.